मित्रांनो, आपल्या सर्वांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 12 जून 2026 रोजीचा दुपारनंतरचा हवामानाचा अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला ऑनवर सेट करा, जेणेकरून अशाच नवनवीन महत्त्वाच्या हवामानाबद्दल माहिती आपल्याला दररोजपणे पोहोचत राहील। आता या ठिकाणी रडारवरती तुम्ही बघू शकत असाल की महाराष्ट्राच्या बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये आज रोजी 12 जून दुपारनंतर आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज हवामान खात्याने या ठिकाणी दर्शवलेला आहे। तर ती कोणती जिल्हे आहे, ती कोणते तालुके आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। आता या ठिकाणी रडारवरती तुम्ही बघू शकत असाल की पूर्व विदर्भातला जो भाग आहे मित्रांनो, पूर्व विदर्भातला जो भाग आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल गोंदिया आहे, अर्जुनी, मोरगाव, चंद्रपूर आहे। या भागामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर बघायला मिळणार आहे। ब्रह्मपुरी, गडचिरोली, वरोरा, उंबरेड, भंडारा या भागामध्ये आपल्याला दुपारनंतर मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज हवामान खात्याने दर्शवलेला आहे। त्यानंतर इकडं आपण वरोरा आहे, पांढरकवडा आहे, त्यानंतर वर्धा आहे, नागपूर आहे, काटोल आहे, सौसार आहे, सावनेर आहे। या भागामध्ये आपल्याला रामटेक, सावनेर या भागामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पावसाची शक्यता दुपारनंतर बघायला मिळणार आहे। वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुद्धा या भागामध्ये असणार आहे मित्रांनो। त्यानंतर इकडं नरखेड आहे, पांडुर्णा आहे, कारंजा, वरुड, मुलताई, आष्टी, आर्वी या भागामध्ये सुद्धा दुपारनंतर म्हणजेच की 5 ते 6 वाजताच्या दरम्यान आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला हवामान खात्याने दर्शवलेली आहे। त्यानंतर इकडं मोर्शी आहे, बैतूल आहे, मोजरी, अमरावती, परतवाडा, अचलपूर आहे, चिखलदरा, दर्यापूर या भागामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं मूर्तिजापूरचा भाग जो आहे, मूर्तिजापूर आहे, चांदूर आहे, मोजरी आहे, नेर आहे, यवतमाळ, जो यवतमाळ, दारवाड, डिग्रस, घाटंजी, पांढरकवडा, आर्णी, पुसद जो यवतमाळचा जो पूर्ण जिल्हा आहे मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला मुसळधार पावसाचा अंदाज या भागामध्ये सुद्धा आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं कारंजा, लाड आहे, मंगरुळपीर, वाशिम, मानोरा, त्यानंतर मालेगाव, रिसोड या भागामध्ये सुद्धा आपल्याला दुपारनंतर मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं अकोला आहे, अक्कोट, तेलारा, बाळापूर, खामगाव, नांदुरा, जळगाव, जामोद जो अकोला आणि बुलढाणामधला जो प्रदेश आहे मित्रांनो, या भागामध्ये सुद्धा आपल्याला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता म्हणजेच की 5 ते 6 वाजताच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं जो खानदेशमधला जो प्रदेश आहे मित्रांनो, बऱ्हाणपूर आहे, रावेर आहे, मुक्ताईनगर या भागामध्ये, मलकापूर या भागामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं भुसावळ, यावल, जामनेर, शेवगाव, जळगाव, खानदेश, चोपडा, अंबळनेर, परोळा, पाचोरा, एरंडोल, धुळे, शिरपूर या भागामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता दुपारनंतर हवामान खात्याने व्यक्त केलेली आहे। तर जो धुळे आणि नंदुरबारचा जो प्रदेश आहे या भागामध्ये आपल्याला हवामान कोरडे राहण्याची शक्यता हवामान खात्याने रडारवरती तुम्ही बघू शकत असाल। या भागामध्ये जो नंदुरबार, धुळे, शिरपूरचा जो भाग आहे मित्रांनो, या भागामध्ये थोडंसं हवामान कोरडं असणार आहे। त्यानंतर मालेगाव आहे, नाशिक या जो पश्चिम महाराष्ट्राचा जो भाग आहे मित्रांनो, तो आज दुपारी कोरडा असणार आहे। तरीही या भागामध्ये आपल्याला वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट, किरकोळ स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, चाळीसगाव, पैठण, परतूर, माजलगाव, बीड या भागामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। रडारवरती तुम्ही बघू शकत असाल। त्यानंतर मेहकर आहे, जिंतूर आहे, परभणी आहे, हिंगोली आहे, नांदेड आहे, भोकर आहे या भागामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं परळी आहे, अहमदपूर आहे, बीड आहे, लातूर, उदगीर, देगलूर, अहमदपूर या भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं आपण धाराशिव, बार्शी, नलदुर्ग, सोलापूर, करमाळा, अक्कलकोट या भागामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं आपण या भागामध्ये आला बसव कल्याण आहे, बिदर आहे,
जो दक्षिणेकडला जो भाग आहे मित्रांनो, सदाशिव पेठ आहे, या भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पावसाचा संकेत या ठिकाणी दुपारनंतर बघायला मिळणार आहे. तर जो पश्चिम किनारपट्टी लगतच्या भागामध्ये मुंबई उपनगर, बोईसर, वसई विरार, पुणे, महाड, चिपळूण, दापोली, रत्नागिरी, राजापूर, कंकावली, सावंतवाडी, निप्पाणी या भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज वादळी वाऱ्याचा बघायला मिळणार आहे. त्यानंतर जो पुणे, जुन्नर, अहिल्यानगर, श्रीरामपूर, अकोले, दौंड, बारामती, इंदापूर, सातारा, विटा, सांगली या भागामध्ये आपल्याला हवामान कोरडे असणार आहे. तत्पूर्वी या भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा किरकोळ स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. तर ही होती मित्रांनो दुपारनंतर 12 जून 2026 रोजीचा हवामानाचा अंदाज. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.